बघू शकता किती छानपैकी आणि पवनपुत्र हनुमान जय बजरंगबली कसे विराजमान झालेले आहेत आणि किती छानपैकी त्यांची मूर्ती बनवली आहे आणि आसपासचा जो परिसर आहे खूप बघण्यासारखा आहे। तर जेणेकरून जे बी आपले महाराष्ट्रामधून जे बी मंडळी राजस्थानमध्ये येतील त्यांनी नक्की यादव सर हे बघा हे बघा पवनपुत्र हनुमान आहेत ना हो। आणि ते ते त्यांच्या शेजारी कोण राम लक्ष्मण आणि एक सुग्रीव पण आहे, वाली पण आहेत आणि या इकडं पण सर आपल्या ह्या बाजूला पण इकडून राम लक्ष्मण म्हणजे आपल्या महाराष्ट्रातल्या लोकांनी जर आले तर इथं भेट द्यायला पाहिजे ना। हो सर, महाराष्ट्रातून आलं म्हणजे माझं तर म्हणणं आहे सगळ्या मित्रांना की जे बी सुट्टी जे बी तुम्हाला वेळ भेटेल हां अतिशय भारी सुंदर असा नजारा आहे की राजस्थानमध्ये मला आलं तर असं वाटलं नव्हतं की आपल्याला असं काही पाहायला मिळालं आणि इथं आलो तर हा पर्यटक पाहून माझं मन असं फार असं आनंदित झालं। तर आतापर्यंत मी कधी व्हिडिओ काढणं मला आवडत नव्हतं आणि कधीच पुढं मी असा व्हिडिओ पण काढला नाही सर, पण हा पर्यटक मला म्हणजे अतिशय आणि सुंदर असा आणि हो तर सगळ्या माझ्या मित्र परिवाराला सगळ्याला मी सांगू इच्छितो की राजस्थानमध्ये एकदा तरी या आणि हा पर्यटक पहा की सुट्टीच्या काळात जेव्हा बी तुम्हाला वेळ मिळेल ना तर त्या काळात तुम्ही येऊन हा परिसर पाहू शकता। नक्की 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 येतील तुमच्या असं तुम्ही हे सांगितलं तर त्यांना हे बघितलं तर परिसर बघितलं आणि त्याला हे जर बघितलं तर नक्की भेट देतील असं अपेक्षा करू। धन्यवाद।